नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं परिवर्तन लर्निंग सेंटर वरती. माय सेल्फ प्रमोद सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपण लेक्चर नंबर 3 मध्ये भौमितिक आकृत्यामधील ब जे होतं चौरसातील आतील बाहेरील संख्या यामध्ये प्रश्न क्रमांक 1 पासून 25 सोडवले होते. तर आता आपण प्रश्न क्रमांक 26 पासूनचे राहिलेले जे प्रश्न आहेत 49 पर्यंत या व्हिडिओ लेक्चर मध्ये पूर्णपणे आपण कव्हर करणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर चला प्रश्न क्रमांक 26 आपण सोडवूया. तर यामध्ये काय दिलेलं आहे, एबीसीडीतले काही अक्षर दिलेले आहेत आणि काही अंक दिलेले आहेत. या दोघांचा आपल्याला संबंध मांडायचा आहे आणि या ऑप्शन मधून आपलं काय उत्तर यायचंय ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर बघा लगेच आपण इथे चेक करणार आहोत. बघा प्रत्येक संख्यामध्ये 2 2 चा फरक आहे. 6 आणि 8 यामध्ये 2 चा फरक आहे. त्यानंतर 21 आणि 23 यामध्ये जर बघितला सॉरी 1 1 चा फरक आहे. 6 7 सोडून 8 आहे. नंतर 21 नंतर 22 सोडून 23 आहेत. 16 नंतर 17 सोडून 18 आहेत. तसंच मग 13 आणि याच्यामध्ये कुठली संख्या आहे ज्यामध्ये 1 चा गॅप येईल. एवढ्या अंकापैकी कुठली संख्या येणार आहे आपल्याकडे? फक्त 11 ही एकच संख्या आहे ज्यामध्ये एका अंकाचा गॅप येईल. 11 नंतर 12 आणि 13 आणि 11च्या खाली पी आहे. तर याचा पण सिक्वेन्स सांगतो. ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर येणार आहे. तर सिक्वेन्स कसा येणार आहे की आय नंतर जे सोडा के आला, त्याच नंतर डी नंतर ई सोडा एफ आला, इथं एस नंतर टी सोडा यू आला, तर एन नंतर ओ सोडून काय यायला पाहिजे? इथं यायला पाहिजे पी. तर 11/p जे आहे हे आपल्या प्रश्नाचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला प्रश्न पुढचा बघूया आपण. प्रश्न क्रमांक 27 यामध्ये काय आपल्याला दिलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय चेक करायचंय की जे खालच्या त्रिकोणातल्या शिरोबिंदूच्या संख्या आहेत यांची बेरीज करायची आणि त्रिकोणाच्या सॉरी जे खालच्या संख्या यांची बेरीज करून जो त्रिकोणातली वरची संख्या दिली आहे याला काय करायचं? भाग द्यायचा आहे. बघा सांगतो तुम्हाला. इथं जर केलं आपण 102 किंवा थोडंसं अलीकडे लिहू आपण 102 अधिक पुढची संख्या काय आहे आपल्याकडे 78 यांची केली आपण बेरीज. तर बेरीज आपली आपल्याकडे 180. याला आपण वरच्या संख्येनं भाग दिला भागिले 12 तर पुढचं उत्तर मिळते आपल्याला 15. 180 ला भाग 12 दिल्यानंतर आपल्याला 15 हे उत्तर मिळते आणि 15चा जर वर्ग केला तर पुढची संख्या मिळते 225. अशा प्रकारे आपल्याला पुढचं आन्सर इथं मिळते आहे. म्हणजे 225 ही मधली संख्या मिळाली. मग जसं इकडे केले त्याच प्रकारे आपल्याला ह्या प्रश्नामध्ये सोडवायचंय. काय करणार आपण? या खालच्या 2 संख्यांची बेरीज करणार आणि भागिले वरची संख्या. आता ही संख्या तर आपल्याला माहित नाही ती तर शोधायची आहे ना. आणि मधल्या संख्येचं वर्गमूळ घेतलेलं आहे आपण. म्हणजे जी संख्या येईल उत्तर त्याचं वर्ग म्हणजेच जी संख्या येईल त्याचं वर्गमूळ ते करून बघायचं आपल्याला. मग काय करणार आहोत आपण? खालची संख्या घेऊ आपण 67 अधिक पुढची संख्या आपल्याला माहित नाही त्या संख्येला आपण x मानूया अधिक x आणि ह्या दोघाला भाग कशाने दिला आपण? जी वरची संख्या असणार त्रिकोणाच्या याला भाग द्यायचा. वरची संख्या आपल्याकडे 15 तर 15 ने भाग दिल्यानंतर आपल्याला पुढचं उत्तर जे मिळणार आहे ही मधली संख्या मिळणार आहे. मधली संख्याचं वर्ग ठीक आहे. तर मधली संख्याचं वर्गमूळ काढावं लागेल आपल्याला तेव्हा ती मधली संख्याचा वर्ग मिळेल आपल्याला. तर 67 अधिक x जशाच तसे घेतले आपण आणि हे जे भागिले 15 येतं हे पण तसेच घेऊ आपण. बरोबर 100चं वर्गमूळ 10 येते सगळ्याला माहित आहे. 10 10 100 10 चा वर्ग 100 असतो. तर 100चं वर्गमूळ 10 म्हणून 67 अधिक x जशाच तसे घेतले आणि भागिले 15 बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होतील रे? गुणिले 15 म्हणून बरोबरच्या तिकडे 10 गुणिले 15. 15चा पाढा 10 पर्यंत म्हणला तर 15 नाही 150 उत्तर येते आपल्याला. ठीक आहे. तर हे 150 जे उत्तर आलेलं आहे 150 उत्तर आले. त्यानंतर हे कशाचं आले? 67 अधिक x चं. मग हे अधिक 67 आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होतील? वजा 67 होतील आणि x बरोबर काय येणार? 150. ठीक आहे. 150 वजा 67 बरोबर 83 उत्तर येईल आणि x ची व्हॅल्यू म्हणजे त्या त्रिकोणामधल्या एका कोणाची हितली जी संख्या काढायची होती याचं उत्तर काय येईल? 83. म्हणजे ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी काय आहे? आपल्याला 83 उत्तर मिळालेलं आहे. समजला प्रश्न हा? काय केला आपण? तुम्हाला समजला नसेल तर व्हिडिओचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही ह्याला नंतर व्यवस्थित समजून घ्या किंवा व्हिडिओला पॉज करून सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघून घेऊ शकता. चला पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 28. हे तर लय सोपा प्रश्न आहे बघा. जरा नीट बघा. या जे उभ्या कॉलम मधल्या संख्या दिल्यात यांची काय केली? बेरीज केली. 8 आणि 3 यांची बेरीज केली झाली 11. हातचा आला 1 3 आणि 6 9. आता हे 91 संख्या मिळाली आहे. याला आपण आलटून पलटून जर लिहिलं 1 अलीकडून 9 पलीकडून टाकले तर होतात 19. ठीक आहे. 91 चे उलटे काय होतात? 19 होतात. तसंच ह्या प्रश्नामध्ये करायचं आपल्याला. काय करायचं आहे? 9 आणि 3 बेरीज किती होते रे? 12. 12ला 2 हातचा आला 1 5 आणि 2 7 72. 72 च्या आलटून पलटून जर संख्या लिहिली तर 2 अलीकडून आणि 7 पलीकडून 27. तर 27 संख्या आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये मिळते. समजलं? याचं पण उत्तर काहीच नाही. उभ्या कॉलम मधल्या संख्याची केली बेरीज त्याला लिहिलं उलट पुलट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29 बघूया. हा पण लय इझी प्रश्न आहे.
फक्त तुम्ही व्यवस्थित बघत राहा प्रश्नाला. काय केलंय बघा, 18 मधून 13 वजा करायचे. जो मोठा वर्तुळ आहे त्याच्या कोपऱ्यावरती असे 4 छोटे छोटे वर्तुळ दिले, त्यामधल्या संख्याची काय करायची, समोरासमोर संख्याची काय करायची आपल्याला वजाबाकी. म्हणजे 18 मधून 13 वजा करूया. 18 वजा 13 बरोबर काय मिळणार आहे 5. त्यानंतर 21 वजा 16 ही काय लिही आपण वजाबाकी. 21 वजा 16 तर मिळणार आपल्याला 5. आणि 5 गुणले 5 पाचा पाचा 25 ही मधली संख्या मिळाली का बघा. म्हणजे ह्या दोन संख्याचा जेव्हा गुणाकार वजाबाकी करून जी संख्याचं उत्तर येते त्या दोन संख्याचा आपण गुणाकार केला की मधली संख्या मिळते पाचा पाचा 25. त्याच प्रकारे ह्या प्रश्नामध्ये सोडू आपण. बघा प्रश्नामध्ये जर आपण 23 मधून 12 वजा केले, 23 वजा 12, 3 मधून 2 गेला 1 राहिला, 1 मधून गेला आणि 2 मधून गेला 1, 11. त्यानंतर 13 मधून 8 वजा करा, 13 वजा 8 बरोबर 13 तून जर 8 गेले तर राहतात आपल्याकडे 5 आणि 11 5 55. तर 55 ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का आपल्याला, ऑप्शन नंबर 4. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर 4 55. समजला का हा प्रश्न. काहीच नाही, कोपऱ्यावरल्या संख्या समोरासमोरच्या जे दिसतात यांचा काय करायचा, दोघांचा वजाबाकी करायचा आणि नंतर ह्या दोन संख्याच्या आहेत ह्यांचा वजाबाकी करायची. येणारं जे दोन संख्याचं उत्तर असणार आहे त्यांचा गुणाकार. म्हणजे ह्याच्यातून हे वजा केलं 11 आलं, ह्याच्यातून हे वजा केलं 5 आलं आणि 11 5 55 ऑप्शन नंबर 4. म्हणजे प्रश्न क्रमांक 29 चं उत्तर आहे 4 ऑप्शन. प्रश्न क्रमांक 4 ऑप्शन. तर बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. तर या 30 ला काय करायचं आहे, लय सोपा प्रश्न आहे. तुम्ही फक्त व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की सर आम्हाला समजले म्हणून. आपण पुढचा प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने घेऊया. आता बघा मोठा चौकोन दिसतोय त्यामध्ये जे छोट्या छोट्या त्रिकोणा संख्या आहेत या सगळ्यांची बेरीज करूया. तर बेरीज करूया, ठीक आहे. आपण बेरीज करायला संख्या घेऊ. 13 अधिक पुढची संख्या 26 अधिक 14 अधिक 7 या सगळ्यांची जर बेरीज केली आपण तर सगळ्यांची बेरीज येते 13 दोन्ही 26 26 त्रिक 39 39 आणि 1 40 40 50 53 आणि 7 60 झाली. ठीक आहे, सगळ्यांची बेरीज 60 आली. आता काय करायचं माहिती का, ह्या त्रिकोणात असलेल्या सगळ्या संख्येची बेरीज करायची आणि सगळीकडे 4 न भाग जातो. तर या 60 ला भागिले 4 केलं तर उत्तर येते आपल्याकडे 15 आणि ही मधली संख्या आपल्याला इथे मिळालेली आहे. बघा ही मधली संख्या इथे आपल्याला 15 मिळालेली आहे. त्याच प्रकारे हाच त्रिकोण आपण ह्या प्रश्नासाठी लावू शकतो. मग काय करणार, सगळ्यांची बेरीज करणार. काय काय बेरीज करायची, 45 अधिक 22 अधिक 26 अधिक 3 बरोबर काय येते याचं उत्तर बघूया आपण. तर 40 अधिक 20 झाले 60 60 5 65 67 67 आणि 67 अधिक 67 अधिक 26 अधिक 3 बरोबर. तर 60 70 80 80 आणि 7 87 87 88 90 90 आणि 96 तर उत्तर येतं ह्याचं सगळ्यांची बेरीज 96 भागिले 4 जर केलं तर 24 चौक 96 हे उत्तर येते आपल्याला. जर 96 ला 4 न भागलं तर 24 उत्तर येते. म्हणून ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असणार आहे. प्रश्न क्रमांक 30 चं ऑप्शन नंबर 4 24. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, जो मोठा चौकोन आहे याच्या कोपऱ्यावर ज्या संख्या दिल्यात या उभ्या संख्यांची बेरीज करायची. ठीक आहे, तर आणि त्या इकडच्या उभ्या संख्येची बेरीज करायची. जे येणारं उत्तर आहे त्याच्यामधून ते आपल्याला वजा करायचे. म्हणजे 48 अधिक 52 इकडे करूया आपण. 48 अधिक 52 तर काय होणार आहे रे उत्तर आपल्याकडं 50 आणि 50 100. ठीक आहे, तर 100 उत्तर आलं. तसं 23 अधिक 36 करायचंय. 23 अधिक 36 तर याचं उत्तर येणार आहे आपल्याकडं 59 आणि 100 मधून जर 59 मायनस केले आपण तर आपल्याकडे उत्तर येणार आहे 41. म्हणजे चौकोनामध्ये ह्या उभ्या संख्यांची बेरीज करून जे येणारे दोन उत्तर आहेत त्याची जर वजाबाकी केली तर आपल्याला ही मधली संख्या मिळत आहे. तसंच या प्रश्नासाठी पण करायचंय की 21 अधिक 56 याची करू आपण बेरीज. 21 अधिक 56 बरोबर बेरीज मिळते आपल्याला 7 आणि 5 77. त्यानंतर 50 60 77. त्यानंतर 33 आणि 28 यांची बेरीज करू. 33 अधिक 28 यांची जर बेरीज केली आपण 8 आणि 3 11 ला 1 हातचा 1 4 आणि 2 6 61 77 मधून 61 जर आपण मायनस केले तर आपलं उत्तर भेटते. 7 मधून 1 गेला 6 7 मधून 6 गेले भेटला 1. तर 16 ऑप्शन मध्ये कुठे दिसतंय का तुम्हाला, तर ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. एवढं सोपं आपल्याकडे उत्तर आहेत बघा. जास्त टेन्शन घ्यायचंच नाही. ज्या ट्रिक्स आणि फॉलो करायला सांगितलं तेवढं फॉलो करायचं. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 काय सांगते, सगळ्याच संख्यांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. हा त्रिकोण दिलाय आणि त्रिकोणावरती
त्याच्या तिन्ही कोणावर ज्या दिलेल्या संख्या आहे त्या सगळ्यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. बघा बेरीज करूया. 55 हे घ्या इथं घेतो, 55 अधिक 32 अधिक 23. ठीक आहे. तर 55 अधिक 32 आणि 23 हे 55. 55 55 झाले 110. तर 110 ही मधली संख्या मिळाली. म्हणजेच काय करायचंय, त्रिकोणावरच्या तिन्ही कोणाची काय करायची आहे, म्हणजे तिन्ही जे कोणावर जे आपल्याला संख्या दिल्या त्या सगळ्यांची बेरीज केली की मधली संख्या भेटायली. तर काय करू आता, इथं करू आपण 27 अधिक 31 अधिक 40. 27 अधिक 31 अधिक 40 बरोबर मधली संख्या मिळणार आहे. तर यांची बेरीज केली आपण 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 58 अधिक 40 बरोबर 8 आणि 0 8, 5 आणि 4 9, 98. तर 98 ही कुठे दिसते का, ऑप्शन नंबर 2 ला आपल्याला 98 ही संख्या मिळत आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 32 चं उत्तर काय दिसतंय, प्रश्न क्रमांक 32 चं उत्तर आपल्याकडे प्रश्न ऑप्शन नंबर 2 98. चला पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 33. हा पण प्रश्न लय इझी आहे, फक्त दिसायला थोडासा अवघड दिसते. मोठा त्रिकोण आपल्याकडे वर्तुळ दिले आणि वर्तुळाच्या बाहेर 4 संख्या दिल्या, तर मधल्या संख्येसोबत त्याचा काय संबंध आहे ते आपल्याला शोधायचं आहे. काय करायचं संबंध मग सांगतो तुम्हाला. 17 मधून 9 वजा करा. वजा केलं तर उत्तर काय भेटते आपल्याला 8. ठीक आहे, इकडे लिहितो 8. आणि 15 मधून जर 8 वजा केले तर उत्तर भेटते आपल्याला 7. तर ह्या दोघांची बेरीज केली 8 अधिक 7 भेटली मधली संख्या 15. भेटली का मधली संख्या. त्याच प्रकारे काय करायचं आपल्याला, हे जे 18 मधून 15 वजा करूया. 18 तून 15 गेले राहिले 3. त्यानंतर अधिक करायची पुढची संख्या. 20 मधून 7 गेले तर येतात 13. तर 13 अधिक 3 होतात 16. ऑप्शन मध्ये 16 कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 2 ला. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. तर 34 या प्रश्नासाठी काय करायचं आपल्याला, काहीच नाही, त्रिकोण दिल्यात, त्रिकोणावरती 3 संख्या दिल्यात आणि त्याचा मधल्या संख्येसोबत काय संबंध आहे तो इथं आपल्याला शोधायचा आहे. तर तो प्रश्न क्रमांक आपल्याला किती आहे 34. तर 34 चं उत्तर काय येणार आहे हे आपण इथं एक बघूयात. तर काय करायचं, सगळ्या संख्येचा आपल्याला काय करायचं, इथं बेरीज करायची आणि येणाऱ्या बेरजेचं वर्गमूळ करून मधली संख्या आपल्याला मिळणार आहे. तर बघा इथं करूया आपण. काय दिले आपल्याला 34 अधिक 34 नाही 37 आहे. इथे घेऊ आपण 37. ठीक आहे 37 अधिक पुढं काय आहे 42 अधिक 42. या सगळ्यांची बेरीज जर केली आपण तर बेरीज मिळते आपल्याला 121. आणि आपल्याला सगळ्यांना माहित आहे 121 चं वर्गमूळ जर काढलं आपण तर 11 ही संख्या मिळते. तर मधली संख्या 11 इथं आपल्याला भेटलेली आहे. त्याच प्रकारे या सगळ्यांची बेरीज करून कुठल्या संख्येचं वर्गमूळ मिळते ते आता आपल्याला काढायचं आहे. तर बेरीज करूया आपण. 39 अधिक 82 अधिक 23. तर घेऊया 39 अधिक 82 अधिक 23. यांची जर बेरीज केली तर बेरीज काय येते बघा 3 आणि 2 5, 5 आणि 9 14, 14 ला 4, हातचा आला 1 4, 4 आणि 8 12, 12 आणि 2 14, 144. आणि 144 चा जर वर्गमूळ काढला आपण तर 144 चा वर्गमूळ 12 हे आपल्याला माहित आहे. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे प्रश्न 34 पर्यंत इथं आपण सोडवलं. याचा जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, मी बाजूला होतो. ठीक आहे, घेतला. चला आता पुढचे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 35 बघा आपल्याकडे दिलेला आहे. यामध्ये सुद्धा काही जास्त हार्ड प्रश्न नाहीत. आपल्याकडे हा चौकोन दिलाय आणि चौकोनाच्या बाजूबाजूने जे 4 त्रिकोण दिले त्या 4 त्रिकोणामध्ये 4 संख्या येतात. या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. सगळ्यांची बेरीज केली की आपल्याला मधली संख्या ही मिळणार आहे. मग बेरीज करूया आपण. तर बेरीज काय आहे 21 अधिक 43 अधिक 18 अधिक 9. या सगळ्यांची जर बेरीज केली आपण 9 दुने 18 9 त्रिक 27, 27 आणि हे 3 30 40 70, 70 80 90 91 ही मधली संख्या भेटली. म्हणजे बेरीज आपल्याकडे भेटली 91. तर 91 ही बघा मधली संख्या आहे. म्हणजे ह्या जे छोट्या छोट्या त्रिकोणाच्या संख्या दिल्यात या सगळ्यांची बेरीज ही आपल्याला मधली संख्या मिळत आहे. तोच प्रश्न आता इथं घेऊया आपण. सगळ्यांची बेरीज काय आहे 32 अधिक 11 अधिक 24. 32 अधिक 11 अधिक 24. आणि ही संख्या माहित नाही, त्या माहित नाही संख्येसाठी आपण x मानूया. अधिक x बरोबर मधली संख्या मिळत आहे आपल्याला 85. मग या सगळ्यांची बेरीज करा. 32 अधिक 11 अधिक 24 किती होतात 4 आणि 1 5 आणि 2 7, 7 ला 7 हातचा येत नाही. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 67 बरोबर 85. ठीक आहे 67 अधिक 85 हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. याची बेरीज आली 67 अधिक x बरोबर 85. आता हे अधिक 67 आहेत
बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होतील रे, -67 होतील. म्हणून x बरोबर काय येणार 85 - 67. तर 15 मधून 7 गेले तर किती राहतात रे, 8 राहिले. आणि 7 मधून 6 गेला 1 राहिला तर 18 ही आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये संख्या दिसत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 35 चं उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 3 18. ठीक आहे, समजलं हे. x ची व्हॅल्यू काढली म्हणजे त्रिकोणातल्या ह्या ठिकाणची संख्या 18 असणार आहे. तर पुढचा प्रश्न दिलेला आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 36. तर हा पण एकदम सिंपल आणि इझी प्रश्न आहे, एकदम लवकर समजणार तुम्हाला. याला कुठलं म्हणजे आपल्याला असं लय मोठं गणित करायची सुद्धा गरज लागणार नाही. हो का, 3 आणि 2 यांची बेरीज केली 5 आली आणि ह्या दोघांची बेरीज करून जी संख्या मिळणार आहे 5 त्याचा वर्ग जर केला तर 5 चा वर्ग भेटतो 25. 6 अधिक 5 यांची बेरीज केली तर बेरीज येते 11 आणि 11 चा वर्ग किती येतो 121. खाली लिहिले तर 7 अधिक 8 यांची दोघांची जर बेरीज केली तर बेरीज मिळते आपल्याला 15 आणि तुम्हाला माहित आहे 15 चा वर्ग आहे 225. ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर 2 ला आहे 225. 36 चं उत्तर ते ऑप्शन नंबर 2 225. त्यानंतर आपल्याकडे पुढचा प्रश्न आहे की प्रश्न क्रमांक 37. याच्यामध्ये काय सूचना दिल्यात आपल्याला. पहिले तर सूचना वाचूया. की सूचना काय दिल्यात, पुढील आकृतीतील दिलेल्या संख्यांमध्ये एक विशिष्ट नियम आहे. तो नियम आपल्याला अभ्यासाचा आहे. ते ओळखून आपल्याला त्या मधली संख्या काय येणार आहे ह्या नियमासोबत ते इथे आपल्याला लिहायचं आहे. त्या अगोदर आपण प्रश्न क्रमांक 37 बघून घेऊया की प्रश्न क्रमांक 37 नेमका सांगतोय काय. की आपल्याला बेरीज करायची आहे या खालच्या संख्यांची, म्हणजे त्रिकोणामध्ये ह्या खालच्या जे बेसलाईनच्या ज्या संख्या आहेत त्यांची बेरीज करून वजा करायची या त्रिकोणाच्या शिरोबिंदूची संख्या. म्हणजे 37 वजा जर 85 केला आपण तर बघा इथं 37 अधिक 85 करावं लागेल. त्यानंतर वजा त्याच्यामधून करावं लागेल हे 25. यांची बेरीज काय ते आधी करावं लागेल आपल्याला. 7 आणि 5 12 ला 2 हातचा आला 1 4 आणि 8 12 122. 122 मधून ही वजा करायची 25 वरची संख्या. तर 122 मधून जर 25 वजा केलं तर उत्तर भेटतं आपल्याला 97. ही मधली संख्या बघा इथे मिळालेली आहे. त्याच प्रकारे खालच्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि बेरजेतून ही वरची मधली संख्या वजा करायची. चला तर मग करूया. खालची दोन संख्या किती आहेत आपल्याकडे 48 अधिक 67 बरोबर उत्तर काय येते 8 आणि 7 15 ला 5 हातचा आला 1 तर 5 अधिक 6 होतात 11 115 आणि 115 मधून आपल्याला काय करायचं 32 वजा करायचे. तर 5 मधून 2 गेले 3 राहिले. 11 मधून जर 3 गेले तर आपल्याकडे 8 83 ही संख्या कुठे भेटते का बघा. तर ऑप्शन नंबर 3 मध्ये 83 संख्या भेटत आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 37 चा ऑप्शन नंबर येणार आहे आपल्याकडे 3 83. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. हा 38 प्रश्न क्रमांक सोडवण्यासाठी एक सिंपल सी ट्रिक आहे. जर तुम्ही नीट लक्ष दिलं ह्या वर्तुळाला आपल्याला 4 चौकोन केलेत साईडनं आणि ह्यांचा सिक्वेन्स आपल्या मधल्या संख्येसोबत सांगायचा आहे. तर बघा ही 94 मधून 57 वजा केलं की आपल्याला मधली संख्या 37 मिळत आहे. म्हणजे काय मिळत आहे बघा इथं जर केलं आपण 94 वजा 57 बरोबर मधली संख्या आपल्याला मिळत आहे 37. त्याच प्रकारे 89 मधून वजा जर आपण ही संख्या केली तर बरोबर आपल्याला 37 ही संख्या मिळणार आहे. या संख्येला काढायचं असेल आपल्याला उत्तर काढायचं असेल तर इथे x मानावं लागेल आपल्या संख्येला. म्हणजे काय करायला लागणार आहे या 89 मधून वजा x ही संख्या जर वजा केली तर मधली संख्या 37 मिळणार आहे. म्हणजेच आता काय करणं लागणार आहे आपल्याला की ह्या ठिकाणी ही जी संख्या दिली आहे आपल्याला वजा मध्ये ती बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होईल रे अधिक मध्ये जाणार आहे. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आहे की हे 89 मधून वजा करावं लागतील 37. त्यावेळेस आपल्याला x ही व्हॅल्यू मिळणार आहे. तर 9 मधून 7 गेले 2 राहिले आणि 8 मधून 3 गेले तर 5 राहिले. तर 52 ही संख्या कुठे ऑप्शन मध्ये दिसते का. तर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपल्याला मिळत आहे 52. तर ह्या x च्या इतर ठिकाणी काय येणार आपल्याला 52 ही संख्या येणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे प्रश्न 38 पर्यंत आपण आलेलो आहोत. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर याचा तुम्ही घेऊ शकता. किती झाले तर प्रश्न क्रमांक 38 झालेले आहेत. चला तर प्रश्न क्रमांक पुढे जाऊया आपण. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 39 आपल्याकडे इथे स्क्रीनवरती दिसत आहे तुम्हाला. काय दिलं एक मोठा वर्तुळ काढलाय त्याच्यामध्ये असे त्याचे भाग केलेत बरेच काही आणि त्या संख्यांचा एकमेकांसोबत संबंध काय आपल्याला शोधायचा आहे. काय संबंध आहे बघा सिंपल भाषेत सांगतो तुम्हाला. पुढची संख्या जर बघितली तर दोन संख्याचा जर बेरीज केली आपण तर 100 येईल आपल्याला. कसं यायले बघा 55 अधिक 45 जर केलं तर 100 येत आहे. इथं एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला 55 अधिक 45 यांची बेरीज झाली 100. कुठल्या समोरच्या दोन संख्या घ्या त्याची बेरीज काय येते आपल्याला 100च येत आहे. ह्यांची घेतली आपण बेरीज 100 आली. पुढच्या दोन संख्या जर घेतल्या 68 अधिक 32 यांची जर बेरीज केली तरी पण 100 येते. 71 अधिक 29 केलं तरी यांची बेरीज 100 येते. तसंच
ह्या 89 अधिक इथे समजा x ही संख्या मानू आपण, ह्या दोघांची जर बेरीज केली 89 अधिक x बरोबर किती येते आपल्याला 100 ही संख्या मिळणार आहे। त्याच पद्धतीच्या गणितावर आपण हे गणित सोडवणार आहोत। मग काय करणार आपण की 89 अधिक x इकडे लिहितो मी, ठीक आहे, 89 अधिक x बरोबर मिळणार आहे 100। मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 89 अधिक मधले पलीकडे काय होतील वजा मध्ये जातील, मग 100 मधून आपल्याला 89 वजा करावे लागतील, त्यावेळेस आपल्याला x ची किंमत मिळेल। तर 100 मधून जर 89 गेले तर आपल्याला 11 मिळतात, तर 11 ऑप्शन नंबर 2 मध्ये याचं उत्तर आहे। म्हणून प्रश्न क्रमांक 39 चा ऑप्शन किती असणार आहे रे, ऑप्शन नंबर 2 11। तर पुढचा प्रश्न दिला बघा आपल्याकडे प्रश्न क्रमांक 40, यामध्ये काय केले पर हो बघा एकदम सिंपल असणार आहे। यांची जर बेरीज केली आपण 11 आणि 18 ची, तर बेरीज काय येते 11 अधिक 8 सॉरी 18 नाही 8 आहे, तर बेरीज येते आपल्याकडे 19 आणि 19 मधून जर आपण 12 वजा केले वजा 12 केले तर आपल्याकडे 7 ही संख्या येते आणि 7 चा जर वर्ग केला तर 7 7 49 ही मधली संख्या आपल्याला मिळालेली आहे। समजले का काय केलं आपण, खालच्या दोन संख्यांची बेरीज केली वजा वरची संख्या केली आणि जी संख्या मिळाली त्या संख्येचा वर्ग मधली संख्या इथे लिहिलेली आहे। त्याच प्रकारे बघा ह्याला सुद्धा करू शकता तुम्ही, 4 अधिक 3 7 आणि 2 9 आणि 9 सॉरी सगळ्याची बेरीज नाही करायची, खालची बेरीज करायची, 3 आणि 2 यांची बेरीज केली 5, 5 मधून 4 गेला 1 आणि 1 चा वर्ग 1च येतो ही मधली संख्या। त्यानंतर खालची बेरीज करा 7 अधिक 6 बरोबर 7 आणि 6 काय होतात रे 13, 13 मधून वजा 3 करा उत्तर येते 10 आणि 10 चा वर्ग किती येते 100। इथं ऑप्शन मध्ये तुम्हाला 100 कुठे दिसतोय 100 आहे ऑप्शन नंबर 2 ला। म्हणून प्रश्न क्रमांक 40 चं उत्तर काय असणार आपल्याकडे 100 100 100 100, ठीक आहे। चला तर पुढे प्रश्न दिला 41, हा पण प्रश्न एकदम सिंपल आहे बघा, ह्याला काय ट्रिक लागते तर सगळ्या संख्येची बेरीज करायची, बेरीज केली 6 आणि 4 10 हो का, 6 अधिक 4 10 अधिक 10 आणि 3 13, 13 अधिक 2 13 आणि 2 15, ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती झाली 15 बेरीज झाली आणि 15 ला जर 4 ने गुणलं तर 15 चोक 60, ठीक आहे। सगळ्या संख्येची बेरीज करू हो का, इथे लिहितो म्हणजे तुम्हाला समजेल, 6 अधिक 4 अधिक 3 अधिक 2 बरोबर किती आले 15 आणि 15 गुणले 4 15 चोक 60, म्हणजे 4 पट संख्या करायची ही मधली संख्या मिळणार आहे 15 चोक 60 भेटलं। त्याच प्रकारे या तिन्ही संख्येची बेरीज करूया, काय दिले आपल्याकडे 20 अधिक 15 हो का, 20 अधिक 15 अधिक 3 अधिक 9 बरोबर काय बेरीज मिळते बघा याची सगळ्यांची, 20 आणि 10 30 35, 35 अधिक 9 ठीक आहे इथे लिहू आपण 35 ही झाली 35 अधिक 9 10 11 12 बरोबर 35 अधिक 12 किती होत 5 आणि 2 7 3 आणि 1 4 47 आणि 47 ची जर आपण 4 पट केली याला गुणिले 4 केलं तर 7 चोक 28 ला 8 हातचे आले 2 4 चोक 16 17 18 88 188 संख्या आपल्याला ऑप्शन नंबर 4 ला दिसत आहे। कळलं का काय केलं, बाहेरच्या सगळ्या संख्यांची बेरीज केली, बेरीज आली आपल्याकडे किती 47 आणि 47 ची 4 पट जर केली म्हणजे 47 ला 4 ला जर गुणलं तर उत्तर येते 188 ही मधली संख्या, म्हणून चौथं जे आहे आपल्याला मधली संख्या 188 इथं मिळत आहे। तशाच प्रकारे प्रश्न क्रमांक 42 आपल्याकडे दिलाय, तर हा 42 मध्ये ही मधली संख्या काय येणार आहे हे आपल्याला इथं शोधून काढायचं आहे। काय करायचं, ह्या चौकोनाच्या कोणावर ज्या संख्या दिल्यात अशा कोपऱ्यावरती याची वजाबाकी करायची, 14 मधून 6 गेले इथं लिहितो मी 14 वजा 6 आपल्याला 8 मिळाले, त्यानंतर 9 मधून जर 2 गेले 9 वजा 2 बरोबर 7 मिळाले आणि 8 गुणिले 7 7 8 56 ही मधली संख्या बघा आपल्याला मिळाली आहे। म्हणजे कोपऱ्यावरच्या संख्येची वजाबाकी करायची, त्या दोन कोपऱ्यावर संख्येची वजाबाकी करायची आणि इकडचे जे येणारे दोन उत्तर आहेत या दोघांचा गुणाकार करायचा, ती मधली संख्या आपल्याला मिळत आहे। तसंच ह्या प्रश्नामध्ये सोडवू आपण, या प्रश्नामध्ये जर आपण केलं 11 मधून जर 4 गेले तर 7 येतात बघा, 11 मधून जर 4 वजा केले तर 7 येतात आणि 20 मधून 10 वजा केले तर 20 मधून 10 वजा केले तर 10 येतात आणि 10 गुणिले 7 10 70 70 ऑप्शन मध्ये कुठे दिसते का तुम्हाला, तर ऑप्शन क्रमांक 3 ही इथं दिसत आहे। प्रश्न क्रमांक 41 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 70। समजला प्रश्न, चला पुढचा प्रश्न बघूया, प्रश्न क्रमांक 43, या 43 प्रश्नामध्ये काय दिले बघा, मोठाच्या मोठा त्रिकोण दिलाय आणि भलत्याच काही संख्या दिल्या, समजायला डोकं असं किचक वाटतं आपल्याला, ठीक आहे टेन्शन घेऊ नका मी आहे तुमच्या सोबत। तर आता ह्या जी संख्या दिल्यात यामध्ये काय करायचं आहे, 5 ही मोठी संख्या आहे, मोठ्या संख्येचा वर्ग केला 25 आला, अधिक 25 मध्ये अधिक ही छोटी संख्या केली 4 तर 25 अधिक 4 ही आपल्याला मधली संख्या मिळाली 29 बरोबर आहे। त्याच प्रकारे इथं आहे 7 ही मोठी संख्या आणि 7 म्हणजे मोठी संख्येचा वर्ग केला आपण 49 आणि 49 मध्ये आपण अधिक 6 मिळवले तर आपल्याला भेटतात आज बरोबर 55 बघा ही मधली संख्या 55 मिळाली। त्याच प्रकारे मोठी संख्या किती आहे इथं 16
तर मोठ्या संख्या जी आहे सॉरी 4 आहे, 4चा वर्ग आहे आपल्याकडं 16 आणि 16 मध्ये अधिक 3 केले तर 16 आणि 3 किती होतात रे 19. तर 19 ऑप्शन मध्ये कुठे दिसतोय ऑप्शन नंबर 1 ला. ठीक आहे. अशा प्रकारे इतका अवघड वाटणारा प्रश्न सुद्धा आपण इतक्या सोप्या पद्धतीने सोडवलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला 1 लाईक तर बनतोच भावा. चल पुढे बघूया आपण. इथं काय केलेलं आहे की ज्या उभ्या कॉलम मध्ये संख्या दिल्यात या सगळ्यांची करायची बेरीज आणि बेरीज केली की त्या संख्येचा करायचा वर्ग. ऑप्शन बघायचा असेल तर इकडून बघूया आपण. 1 अधिक 8 9 9 9 18 आणि 18चा वर्ग आपल्याला माहित आहे. 18चा वर्ग किती होतो 324. त्यानंतर इथं सुद्धा बघू शकता तुम्ही 7 आणि 4 11 आणि 11 आणि 11 22 आणि 22चा वर्ग आहे आपल्याला माहित 484. मग त्याच प्रकारे मला सांगा इथं काय येईल कमेंट मध्ये सांगा. तुम्ही कमेंट करा बरं या प्रश्नाचं उत्तर काय येईल 44 काय येईल उत्तर. चला तर तुम्ही कमेंट करता तोपर्यंत मी लगेच सांगतो ह्याचं की 3 आणि 2 5 आणि 4 9 तर 9 या संख्येचा जर वर्ग केला तर 9चा वर्ग येतो 81. बघा कमेंट मध्ये उत्तर फेकून मारा. असं लगेच लगेच धडाल कोण लागलं पाहिजे कमेंट मध्ये. 81 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला मग अशाच प्रकारचे प्रश्न सोडवले आपण. त्याच्या पुढचे प्रश्न बघूयात. पुढचे प्रश्न काय दिलेत आपल्याकडे 45 आणि 46. 45वा प्रश्न काय सांगितलाय लय सोपा आहे बघा. मोठाच्या मोठा एक वर्तुळ दिलाय त्यामध्ये नंतर एक चौकोन दिलाय आणि त्या चौकोनाचे पुन्हा त्रिकोण केलेत. यामध्ये संख्या ज्या दिल्या त्याचा संबंध मांडायचा आहे. काय संबंध आहे त्याचा जर बघा 9 गुणिले 2 केलं तर उत्तर मिळते आपल्याला 18. 9 2 18. त्यानंतर 15 गुणिले 2 जर केलं तर उत्तर मिळते आपल्याला 15 2 30. तसंच आपल्याकडे जर 9 गुणिले 7 हे जर केलं तर 9 7 63 उत्तर मिळते. तर मग मला सांगा 15 आणि 7 या संख्येचा जर गुणाकार केला तर 15 गुणिले 7 किती येते 15 7 105. ठीक आहे. कुणी कुणी 105 दर्श म्हणते तर 105 हे ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसतंय. म्हणून 45 या प्रश्नाचा ऑप्शन नंबर 1 हे उत्तर इथं आपल्याला मिळत आहे. समजला प्रश्न क्रमांक 45. अशाच प्रकारे मग आपल्याला प्रश्न क्रमांक 46 हा सोडवायचा आहे. काय करायचं प्रश्न क्रमांक 46 मध्ये एकच मिनिट फक्त. 46 मध्ये आपल्याला काय करायचं 35 आणि 43 म्हणजे वरच्या जे कोपऱ्यावरल्या संख्या दिल्यात यांची करायची आहे बेरीज. म्हणजे 35 आणि 43 काही इथं लिहितो किंवा इकडून लिहू. हा इकडचा प्रश्न इकडेच लिहू. 35 अधिक 43 काय येते बरं आपल्याकडे बेरीज 5 आणि 3 8 आणि 3 आणि 4 7 78 ही संख्या मिळाली आहे. त्यानंतर खालची संख्या करू आपण 20 आणि 28 यांची बेरीज होते 48 आणि 78 मधून जर 48 वजा केले तर उत्तर येते आपल्याला 30 ही मधली संख्या. ठीक आहे. हो का इथं असं केलं आपण 28 अधिक 20 बरोबर 48 आणि ही जर वजाबाकी केली तर 30 मिळालेली आहे. त्याच प्रकारे ह्या कोपऱ्यावरल्या ज्या वरच्या संख्या आहेत त्यांची बेरीज करू आपण 15 अधिक 32 बरोबर उत्तर मिळालं आपल्याला 47 आणि खाली 10 आणि 11 यांची बेरीज केली आपण 10 अधिक 11 हे 21 आणि 47 मधून जर 21 वजा केले तर 7 मधून 1 गेला 8 4 मधून 2 गेले 2. 28 ऑप्शन मध्ये कुठे दिसते तर ऑप्शन नंबर 2 मध्ये 28 हा पर्याय आपल्याला दिसत आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 47 48 49 हे 3 प्रश्न आपल्याकडे राहिलेले आहेत. तर हा जर प्रश्न बघितला तर लय सिंपल आहे. घड्याळाच्या काट्यासारखा दिसतं का नाही असा घडीसारखा. बघा तर काय सांगितलं याच्यामध्ये 8 जी आहे ही एक वर्ग संख्या आहे. 8 कशाचा वर्ग आहे सॉरी 64 8चा वर्ग आहे. त्यानंतर 324 हे 18चा वर्ग आहे. मग इथे लिहूया आपण की 64 हे आहे 8चा वर्ग. ठीक आहे. 8 अधिक 324 हे कशाचा वर्ग असणार आहे 18चा आणि या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर मिळते आपल्याला 22. 18 अधिक 8 हे वरची संख्या आपल्याला उत्तर मिळत आहे. मग त्याच प्रकारे मला सांगा 361 कशाचा वर्ग आहे रे 19चा अधिक 125 कशाचा वर्गमूळ घनमूळ आहे 5 या संख्येचं आणि या दोघांची जर आपण बेरीज केली तर उत्तर काय भेटते आपल्याला 24. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 24. तर या दोघांची बेरीज 24 मिळते. म्हणून प्रश्न क्रमांक 47 चं उत्तर काय आपल्याकडं प्रश्न क्रमांक 47 उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 24. तर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 48. यामध्ये त्रिकोणामध्ये कोपऱ्यावर 3 संख्या दिल्यात यांचा एकमेकांशी काय संबंध आहे आणि त्या प्रकारे ह्या वरची संख्या आपल्याला शोधायची आहे. म्हणजे इथे जर बघितलं नीट तुम्ही हे पायथागोरसचं त्रिकूट आहे. त्रिकूट म्हणजे काय 3 संख्या एकत्र मिळून जे त्रिकूट तयार होतं त्याला पायथागोरसचं त्रिकूट म्हणतात. त्यामध्ये काय असते जी मोठी संख्या असते त्याचा वर्ग हा इतर उरलेल्या 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजेत आला पाहिजे. म्हणजे मोठी संख्या आपल्याकडे 5 आहे त्या 5चा जर वर्ग केला बरोबर बाकी उरलेल्या संख्यांचा वर्गांची बेरीज करायची म्हणजे 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग 25 येतो आणि 3चा वर्ग 9 अधिक 4चा वर्ग 16
मग 25 बरोबर 9 अधिक 16 25 हे आपल्याला मिळत आहे. जर 25 बरोबर 25 दोन्ही संख्या बरोबर आल्या तर हे पायथागोरसचं त्रिकूट असते. त्याच प्रकारे मग इथं आपल्याला काय शोधायचंय की वरची संख्या काय असेल. मग याच्यामध्ये मोठी संख्या जी असणार आहे त्याचा आपल्याला काय करायचं आहे, वर्ग करायचा आहे आणि उरलेल्या दोन संख्यांच्या बेरजेचा बरोबर ते आलं पाहिजे. म्हणजेच काय 15, ठीक आहे, म्हणजे इथं मोठी संख्या समजा आपण जी येईन ती येईन 15चा वर्ग अधिक 8चा वर्ग केला तर आपल्याला ही पुढची मोठी संख्या काय असणार आहे ती इथं मिळणार आहे. 15चा वर्ग किती आहे 225 अधिक 8चा वर्ग आहे 64, या दोघांची बेरीज करू आपण तर 5 आणि 4 9, 6 आणि 2 8 आणि 2 ला 2 289 हे 17च आपल्याला माहित आहे वर्ग आहे, म्हणून 17 ऑप्शन मध्ये 3 ला भेटते. 17चा वर्ग 289 आहे म्हणून 289 बरोबर 289 हे आपल्याला मिळालेलं आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 48चं उत्तर काय असणार आपल्याला, ऑप्शन नंबर 3 17. ठीक आहे, समजला प्रश्न. चला शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे, प्रश्न क्रमांक 49. तर हा 49 कशा प्रकारे मिळत आहे आपल्याला एकदा बघूया आपण की प्रश्न क्रमांक 49 मध्ये नेमकं दिलंय काय. तर सगळ्या संख्येची इथं काय करायचे आहे, बेरीज करायची आहे. तर 12 अधिक 15, चला इथं लिहून घेऊ आपण. 12 अधिक 15 अधिक 14 अधिक 16 या सगळ्यांची बेरीज आपल्याला मिळते 57 आणि 57 ची उलट करून संख्या लिहिली आहे 75. 7 इकडून 5 पलीकडून. ठीक आहे, त्याच प्रकारे या सगळ्या संख्यांची बेरीज करू आपण. उभ्यामध्ये लिहूया 16 अधिक 18 अधिक 10 12 अधिक 10. ठीक आहे, एकूण एकच आहे अधिक 12. ठीक आहे, सगळ्यांची बेरीज करू आपण. 8 आणि 6 14, 14 आणि 2 16 ला 6, हातचा आला 1, 1 आणि 1 2, 2 आणि 1 3, 1 4, 1 5, उत्तर आला बघा 56. 56 ची उलटी करून संख्या लिहा. 56 च्या उलटी संख्या काय येते, उलटी करून संख्या लिहिते 6 इकडून आणि 5 पलीकडून. 65 ही संख्या ऑप्शन मध्ये कुठे दिसते, ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. अशा प्रकारे भौमितिक आकृत्यामधील ब जे आहे वर्तुळ सॉरी आतील बाहेरील संख्या ज्या आहेत त्या संख्या आपण सर्व इथं आपण सोडवलेल्या आहेत आणि अशा प्रकारे सगळं सोडवून आपलं झालेलं आहे. आपण लगेच पुढचे व्हिडिओ लेक्चर्स कंटिन्यू आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकणार आहोत. त्यामुळे आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तोपर्यंत धन्यवाद.